प्रेम जाधव यांनी यायचं आहे व्यासपीठावर या प्रेम जाधव याला ही मॅन ऑफ द मॅच डेलिकेट केली जाईल. प्रेम जाधव आपण यायचं आहे, ही मॅन ऑफ द मॅच डेलिकेट केली जाईल. प्रेम जाधव या लगेच या मॅचला सुरुवात होईल. विपुल भोसकर आपण यायचं आहे कॅचसाठी. दर्पण भोसकर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आहे. विपुल आपण सुद्धा या. प्रेम लगेच या. प्रेम जाधव चला मॅच स्टार्ट करायची आहे. पहिलाच बॉल हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला गेलाय. सरळ चेंडू निघून जाईल. फाईन लेगला क्लिअर करणारा हा धमाकेदार सुस्वागतम कॉमन प्रीमियर लीग चौकार. गुड शॉट. दर्पण भोसकर यांच्याकडून त्यांच्या शुभ हस्ते द्यायचं आहे 500 रुपयाचं पारितोषिक. विपुल याला चांगला कॅच पकडला होता संतोष कोम याचा. आणि इम्रान शेख यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक विपुल याला या कॅचसाठी त्यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. चला मॅचला दुसऱ्या सेमीफायनलला सुरुवात झालेली आहे. समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील समालोचक डॉक्टर गवली सर आणि प्रमोद शेडगे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर आपल्याला पाहायला मिळते. मंगेश बगले आणि रोशन घोषे अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवर हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं, चौकार आला आणि त्यानंतर आपण पाहतायत दुसरा बॉल डॉट. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. 2 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचते. RD11 या टीमची. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अपील केली गेली होती, परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावा मिळतील की काय? यस, डेफिनेटली 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. लेग बाईच्या स्वरूपात अजित म्हात्रे सर दर्शवत असताना 6 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अगोदर आपण हेमंत पाटील सरांचा आवाज ऐकलात आणि चंदू शेट्टी सरांचा आवाज आपण ऐकलात. पॉवरफुल मॅच आपल्याला पाहायला मिळाली. एनर्जेटिक मॅच होती असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि वेलकम बॅक डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. यस डेफिनेटली, कारण पहिली मॅच काही इंटरेस्टिंग बघायला मिळाली. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच बघायला मिळाली. फर्स्ट सेमीफायनल आपण सेकंड सेमीफायनल पाहतोय. ऑन साईडला चांगला कडक शॉट पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिले. 1 बाउंड चौकार. गुड शॉट. प्रेम जाधव आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. कारण टीम ओनर इम्रान शेख यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेले आपण स्वीकारायचं आहे. प्रेम जाधव आपण यायचं आहे. या चौकाराने हजरतभाई शेख यांचं स्वागत केलं जातं आमच्या मुख्य मंचावर. 10 रन झालेले आहे. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर येताना मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. परफेक्ट एलिव्हेशन नव्हतं. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. परंतु इथे काय झालं, स्वप्नील पाटील स्वतःवर विश्वास नव्हता आणि त्यामुळे हा झेल सुटला गेलाय. पहिल्या गाडी चिडू गई. खरं तर ताळमेळ असणं गरजेचं आहे. कॉलिंग अशा वेळेला तुम्ही जेव्हा 2 किंवा 3 क्षेत्ररक्षक जवळ येतात ना, तेव्हा तुमच्यामध्ये कॉलिंग असणं गरजेचं आहे. ते कॉलिंग झालं नव्हतं, त्यामुळे झेल सुटतोय. नक्कीच ते कॉलिंग झालं नाही. परंतु रोशन घोषे आज इम्रान भाई खुश आहेत आणि खरोखरच एक क्यूट स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते. गेली 2 वर्ष आणि हे 3रं वर्ष ते प्रतीक्षा करत होते की माझा संघ कधी फायनलपर्यंत पोहोचेल आणि आज इम्रान भाई यांच्या चेहऱ्यावर एक खुशीचा ठिकाणा नाहीये. यस, भावेश ठाकरे यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच डेडिकेटेड केलेले आहे प्रेम जाधवसाठी आणि त्यांचे टीम ओनर इम्रान शेख यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलेलं आहे. ते म्हणजे प्रेम जाधवसाठी. 11 विदाउट लॉस. द ग्रेट स्टार्ट RD11 टीम. आतापर्यंत मंगेश बगले आहेत, रोशन घोषे आपण पाहत आहेत. अप्रतिम चांगला बॉल होता. फुलर लेंथ बॉल पाहायला मिळतो. शफल होऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला होता. वेगाने चेंडू होता आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता 11 रन. इथे आपण पाहतायत भावेश ठाकरे
प्रेम जाधवला डेडिकेट करत असताना आपली मॅन ऑफ द मॅच आणि खास करून जास्तीत जास्त वेळा आपण पाहिलं ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रतीक पाटील टेंबिवलीचा मी बाटेचं नाव घेईन की त्या खेळाडूला जास्तीत जास्त मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर तो पूर्ण संघ मात्र अपकमिंग यंग टॅलेंट कोण असेल त्याला तो डेडिकेट करत असतो. नाही खरंच खूप चांगला उल्लेख केला प्रतीकचा. प्रतीक सातत्याने प्रतीकला मी बघितलं आहे कित्येक मॅचमध्ये आपल्या सहकार्याला ज्युनियर पार्टनरला सहकार्याला तो मॅच डेडिकेटेड करताना दिसतो आणि हेच फार महत्त्वाचं कारण संघातील जे ज्युनियर खेळाडू किंवा नवोदित खेळाडू असतात त्यांचा उत्साह वाढवणं फार गरजेचं असतं. पहिल्या षटकाचा खेळ झाला. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. मंगेश बगले आणि रोशन घोषे अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये RD11 टीमची सेकंड सेमीफायनल आपण पाहत आहेत. RD11 वर्सेस मामा भांजे या दोन टीमच्या दरम्यान पाहायला मिळतोय. 11 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. खास करून रोशन घोसे याने आक्रमण केलं होतं. 11 धावा झाले त्याने दुसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी येईल तो म्हणजे अरविंद नलर संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. हा चेंडू आणि अपील केले जाते कॉड बेंच. जोरदार अपील लाऊड अपील मात्र पंचांवर कुठल्याही प्रकारे प्रभाव नाहीये. डॉट चेंडू. चांगला बॉल होता यावेळेला आयविन नाडरचा. आज त्याचा कॉन्फिडन्स लेवल हाय दिसतोय. अतिशय चांगली गोलंदाजी करताना बॅटिंग करताना पाहायला मिळतो. एका साईडला मंगेश बगले एका साईडला रोशन घोषे. 6 बॉलमध्ये आत्तापर्यंत 9 रन्स पाहायला मिळत आहेत. 5 षटकांमध्ये तुमच्या 50+ 60+ जर धावा असतील तर एक फायटिंग टोटल चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. अरविंद नाडर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल. सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. हा चेंडू मात्र स्वैर चेंडू आहे. दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा. क्रिजच्या बाहेर हा चेंडू पडलेला आहे. बीमरचा इशारा आहे पंचांचा. इट्स अ बीमर. यस बीमरच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो हा नो बॉल आणि पंचांनी मॉन्टी घोडेकर सरांनी दर्शवलं की यस फ्रीटचा हा बॉल असेल म्हणजे इथे फलंदाजाला एक मुभा दिली गेली. ॲडव्हान्टेज मिळेल मोठा प्रहार करण्यासाठी. आता ओळखले जातील का रोशन घोषे. फ्रीट असणार आहे. रोशन फायदा होईल का. हुक करण्याचा प्रयत्न मात्र अगदी शरीराच्या जवळून जाणाऱ्या चेंडू तुम्ही चांगल्या प्रकारे हुकचा फटका खेळू शकत नाहीये. ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात हजरतभाई शेख आमच्या VIP डायसवर. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. चेहऱ्यावर समाधान आहे कारण ही स्पर्धा अंतिम टप्प्याकडे मार्गक्रमण करते ना. जेव्हा स्पर्धेचे मुख्य जे असतात ते जेव्हा स्पर्धा अंतिम टप्प्याकडे मार्गक्रमण करताना त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच एक समाधान स्मितहास्य बघायला मिळते. लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. मिसफिल्ड आणि चेंडू जाईल डीप कव्हर सीमा पार. चमकार. पालघर जिल्हा नाही तर पूर्ण महाराष्ट्र दुमदुमलाय या कामन प्रीमियर लीगच्या माध्यमातून. प्रेक्षक वर्ग सुद्धा एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गॅलरीमध्ये खचाखच भरलेलं प्रेक्षक गॅलरी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक गॅलरी म्हटलं तर स्टॅमिना आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत एनर्जीचं पॉवर हाऊस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. अजय पाटील आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. काल खुश असतील परंतु त्यानंतर आपण पाहत आहेत यावेळेला मात्र ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ लॉंग ऑफला जातोय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या झालेली आहे ती 17. 4 बॉलचा खेळ झालाय. 17 रन. थोडेसे सॅटिस्फाईड असतील संघ मालक प्रदीप गुप्ता आणि राहुल गुप्ता आणि मॅनेजर कुणाल पारधीला आपण पाहत आहेत टाळ्यांचा कडकडाट करत असताना. डगआउटमधून RD11 या टीमच्या माध्यमातून एका साईडला आपण पाहत आहेत तर मामा भांजे एका साईडला आपण पाहू शकतायत. या दोन टीमच्या दरम्यान सामना पाहायला मिळतोय. ऑलरेडी स्टॉर्म स्ट्रायकर टीमने काय स्ट्रॉंग क्रिकेट खेळलं गेलं आणि स्मार्ट क्रिकेट खेळलं गवळी सर. येस पुन्हा एकदा वळ्या खेळाकडे आपण. अरविंद नाडार गोलंदाजी करतोय. 17 धावा. 17 ऑन बोर्ड. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. इट्स अ सेकंड सेमीफायनल. हा चेंडू मात्र पोल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका आणि आता मात्र एक सॉफ्ट डिस्मिसल. सहज सोपा सुंदर झेल.
मंगेशकर तर शून्यावर बाद झाले. 2 चेंडूवर त्यांनी सामना केला आणि शून्यावर बाद झाला आणि 17 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होतोय तो म्हणजे RD11 मोरीगाव संघाचा. पहिला धक्का बसतोय 17 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली होती, नो डाऊट अबाउट इट, परंतु त्यानंतर आपण पाहतायत त्या सरासरीने चाललेत. RD11 टीमच्या माध्यमातून एकच ध्येय असेल की आपल्याला 60 पर्यंत पोचायचं आहे आणि 5 षटकांमध्ये जेव्हा 60 धावा येतात त्यावेळेला तुमचे गोलंदाज फाईट करण्यासाठी तयार असतात, परंतु लो टोटल असते त्यावेळेला थोडेसे तुमचे खांदे झुकतात. मनीष आलेला आहे बॅटिंग करण्यासाठी 1 डाऊन पोझिशनला. पहिलं यश खरं तर अरविंद नाडार आपल्या संघाला मिळवून देतोय अर्ली ब्रेक थ्रू. अरविंद नाडार पुढे मार्गस्थ होईल. फुलटॉस चेंडू आहे, हवेत फटका खेळलेला आहे, क्षेत्रक चेंडू खाली येतोय आणि शॉर्ट मिड विकेटला पुन्हा एक सहज सोपा सुंदर झेल. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. यस, अंपायर्स कॉल आहे. यस, तिसऱ्या पंचांची आय थिंक पंचांनी तिसऱ्या पंचाने एंडी सोपवला आहे काय. यस, अंपायर्स कॉल ह्या वेळेला आपण पाहतायत. या आपण चेक करूया डीपमध्ये आलाय का की हा बॉल ते चेक केलं जाईल की कमरेच्या वरती आहे. RD11 टीमचे आपण पाहिलं तर संघमालक दुर्योधन वाघ आणि रवींद्र गोवारी आणि मेंटॉर प्रज्वल वाघ आहेत. आय थिंक बॅटरने मागणी केलेली आहे. अंपायर्स कॉल आहे. यस, पंचांची मागणी आहे, वेदर इट इज बीमर ऑर नॉट. तिसरे पंच पाहतील TV पंच. यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजे फलंदाज बाद आहे. डीप झाला होता यावेळेला, डीपमध्ये बॉल आला होता आणि थोडंसं गुडघ्यावर बॅलन्स सुद्धा केलं होतं आणि त्यामुळे आपण पाहतात की एक थोडीशी कुठेतरी शंका उद्भवली होती पंचांना आणि आपल्याकडे 5 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होते तर डेफिनेटली कुठेतरी रिस्क घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही पंचांनी. अंपायर्स कॉल होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 17वर आत्तापर्यंत 2 धक्के बसले गेलेत. 2 षटकांचा खेळ अखेरीस हकीम खान या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली. गोलंदाजींच्या माध्यमातून कुशल नेतृत्व दाखवलं गेले. त्याची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह दिसते हकीमची. आता इथून जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल याकडे लक्ष. रोशन घोषेसारखा एक सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. 10 बॉलमध्ये 14 रन. थोडासा स्ट्रगल जरूर करतोय. 140चा स्ट्राईक रेट त्याने मेंटेन केला गेला आहे. संपूर्ण प्रेक्षक गॅलरीज आपल्याला पाहायला मिळतात, खचाखच भरलेले. समोर तर आपण पाहताय संपूर्ण कामणकर जे मॅचला एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी भरपूर प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि प्रमोदची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत आणि पाकिस्तानची मॅच सुरू असताना सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग हा KPL मेगा फायनल आहे. अर्थात थोड्या वेळानंतर मेगा फायनल सुरू होईल, परंतु दुसरी सेमीफायनलची मॅच आहे. मोठ्या संख्येने पाहतोय आपण प्रेक्षक गॅलरी, स्मृती मानधना महिला कक्ष, आमच्या मान्यवर महिला वर्गसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. संपूर्ण ज्या काही प्रेक्षक गॅलरीज आहेत मोठ्या संख्येने त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग उपस्थित आहे. चंदू शेट्टी सर, आपण थोडं संपर्क साधायचा आहे. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 17 रन, 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धक्के बसल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. हकीम आतापर्यंत चांगली गोलंदाजी. ऑन साईडला शॉर्ट पूल केला जातोय. फटका चांगला आहे. डीप मिड विकेटचा फिल्डर वेगाने पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळतोय. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. एकच रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 18. कमळाकरजी बिस्तूर जाधव साहेब आपल्याला पाहायला मिळतात. बाबा स्पोर्ट्स 9191 टीमचे जे ओनर आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकताय तर जी बाईकसुद्धा पाहायला मिळते मनोजजी भगत साहेब यांच्या माध्यमातून आणि कमळाकरजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. येस, मॅन ऑफ द सिरीजची आकर्षक स्कूटी अर्थातच ज्युपिटर 125
ही स्कूटी त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजचं त्यांचा विशेष आभार. कमलाकरजी जाधव, देवदळ, तसेच मनोजजी भगत, पोमन यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. 18 रन झालेले आहेत, 2 विकेट्स. तिसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. रोशन घोषेचा विचार केला तर 12 बॉलमध्ये 15 रन. ललित भवर आतापर्यंत खातं खोलत नाही आहे, परंतु आज संधी आहे ललितला काहीतरी करून दाखवण्याची. हीच ती संधी असते. अभिनय तो कभी नाही. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर हकीम खान. चला वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. स्पीड अप करा जरा गेम. वेळेसंदर्भात सहकार्य करा, कारण आजच मेगा फिनाले आणि फ्लड लाईटची व्यवस्था या मैदानावर नाही आहे, हे लक्षात आपण घ्यायचं आहे. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर. क्या बात है हकीम खान, व्हाट अ डिलीवरी, अनबिलीवेबल. काय बॉल टाकला होता या वेळेला, जबरदस्त. हकीम खानचं सेलिब्रेशन पहा. चारो खान उचित, व्हॉट अ डिलिव्हरी. येस, परफेक्ट यॉर्कर. आणि उत्तर नव्हतं खरं तर बॅटरला हकीम खानच्या चेंडूचं. काय चेंडू हाताळला होता हकीम खानाने, कुठल्या प्रकारची संधी दिली नव्हती त्याने बॅटरला. आणि क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर. ललित आज स्ट्रगल करताना पाहायला मिळतो या कामन प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये. आतापर्यंत जर आढावा घेतला 4 सीझन आणि यंदाचं हे 5वं सीझन, 25 विकेट, 29 विकेट्स हकीम खानच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. या ठिकाणी आपण पाहू शकताय संपूर्ण ही प्रेक्षक गॅलरी. प्रवीण पाटील, चंदू शेट्टी सरांसमवेत काहीतरी डिस्कस करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खास प्रेमा खातीर मात्र त्या ठिकाणी आपण पाहताय ते इन्व्हाइट केले गेले, कारण या परिसरामध्ये जास्तीत जास्त ते बिझी असल्यामुळे वेळ देता येत नाही, परंतु आज त्यांनी वेळ दिला आणि खास करून आमच्या शब्दाला विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. अप्रतिम. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. पहा गवळी सर, हकीम खानची जी गोलंदाजी आहे त्याने परफेक्ट यावेळेला रीड केले फलंदाजाला. प्रत्येक बॉलवर जबरदस्त एनर्जेटिक लेवल आपल्याला पाहायला मिळते. आणि एक गोष्ट मी सातत्याने ऑब्झर्व केले प्रमोदजी, की हकीम खानचा मारा जो आहे ना, विकेट टू विकेट, जास्तीत जास्त विकेट टू विकेट मारा बघायला मिळतोय. ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप, लेंथ अँड लाईन. खूप चांगली लाईन आहे, लेंथ आतापर्यंत पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच लाईन लेंथवर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. सुपर डिलिव्हरी, फक्त टॅप केलं गेलं. एक नंतर जरूर मिळेल. हळूहळू प्रेक्षकांची त्याचप्रमाणे मान्यवरांची रेलचेल सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या भव्य शामी येण्याच्या दिशेने येत आणि असताना. मी या ठिकाणी एस ए चंद्रभाई, शहाजरभाई शेख साहेब, तर संजयभाई मात्रे साहेब, तसेच KPL कोर कमिटीच्या वतीने विनंती करतोय, आमचे एक मोठ्या संख्येने मान्यवर या ठिकाणी येत आहेत, त्यामुळे आपले फ्रंट लाईन खास करून मान्यवरांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी मान्यवरांना जागा द्या आल्यानंतर, ही कळकळीची विनंती आहे. याचं ऋषीजी दवे यांचं आगमन झालं, तसेच अफिकजी शेख जे बहुजन विकास आघाडीचे एंगेज नगरसेवक आहेत, यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. KPL मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, आपका हार्दिक स्वागत आहे. पुढील बॉल हकीम खान, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चला हकीम, वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचले गेले. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहेत. लॉस ऑफ 3 विकेट RD11 टीमची ही स्थिती पाहायला मिळते. ऑन साईडला हुकच्या फटक्यात जरूर कन्वर्ट केलं गेलं आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत झन्नाटेदार चौकार. आपण पाहू शकता की या ठिकाणी आगमन झाले सन्माननीय ऋषीजी दवे, त्याचबरोबर अफिकजी शेख साहेब जे बहुजन विकास आघाडीचे एंगेज नगरसेवक आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपसे प्यार भरा निवेदन है, आपको VIP मंच की शोभा बढ़ानी है. आपका हार्दिक स्वागत. 23 रन झाले, 3 विकेट्स. मान्यवरांचं आगमन. अतिथी देवो भव, ही भारतीय संस्कृती जपली जाते. हेमंत पाटील, आपण थोडा संपर्क साधायचा आहे. दुर्योधन वाघ आणि रवींद्र गोवारी
जे दोन ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये डिस्कससाठी जात असताना. येस प्रमोदजी, या ठिकाणी आपण पाहणार आहोत म्हणजे मिस्टर इंडियासाठी ज्यांची निवड झालेली आहे दयानंदजी तांगडी. खरं तर एक सन्मान आहे आपल्या परिसरातील आणि त्यांच्या माध्यमातून आपण काही प्रात्यक्षिकं पाहणार आहोत. दयानंदजी तांगडी एक बॉडी बिल्डर आणि त्यांचं सुसज्ज अशी एक व्यायामशाळा आहे खाराडी ठिकाणी. आपला जर संपर्क साधायचा असेल तर आपण त्या ठिकाणी स्वतः त्यांच्याकडे प्रशिक्षण घेऊ शकता. आज मिस्टर इंडियासाठी खऱ्या अर्थाने त्या सगळ्यांची निवड झालेली आहे, त्यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यांना खरं तर खूप शुभेच्छा असणार आहेत. ड्रिंक सेंटरवर असणार आहे. मित्रांनो, आपण पाहतात KPL कॉमन प्रीमियर लीग पर्व. आताच मान्यवर कक्षामध्ये आमचे सन्माननीय ऋषीजी दवे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपका हार्दिक स्वागत आहे. तसेच बहुजन विकास आघाडी यंगेस्ट नगरसेवक, यंगेस्ट कॉर्पोरेटर अर्थात आफिकजी शेख साहेब, आपलंही हार्दिक स्वागत आहे. तसेच इंतजार भाई, आपलंही आपका हार्दिक स्वागत आहे. तसेच मुश्ताकजी शाह, आपका भी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. SH एंटरप्राइजेसचे हजरतभाई शेख साहेब, त्याचबरोबर संजयभाई म्हात्रे, तसेच कॉमन क्रिकेट असोसिएशन ऑर्गनायझिंग कमिटी KPL कोर कमिटीच्या वतीने KPLमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपका हार्दिक स्वागत. संतोष अवतार डॉक्टर संतोष, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आणि विशेष आभार. कारण सोहम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या माध्यमातून खूप चांगली सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे, त्याबद्दल आपला विशेष विशेष आभार. यस, डॉक्टर सुफियान चौधरी MS ऑर्थोपेडिक सर्जन, तसेच डॉक्टर अबू बकर फिजिशियन, MD फिजिशियन. आपणास जर हृदयरोग किंवा डायबिटीसचा त्रास असेल तर अबू बकर यांशी संपर्क साधायचा आहे. आणि कुठल्या प्रकारची फ्रॅक्चरची सुविधा झाली असेल किंवा आपला कुठल्या पेन असेल तर आपण मात्र सुफियान सरांशी संपर्क साधायचा आहे. आपका हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅच सुरू राहील. प्रमोदजी, आपण कॉमेंट्री कंटिन्यू करायची आहे. 23 रन झालेले आहेत. 3 षटकांचा खेळ. स्ट्रॅटेजिक टाइम आउट नंतर जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर अतिशय आक्रमकता दाखवणारा हा षटकार पाहायला मिळतोय. क्लास टायमिंग, माइंड ब्लोइंग शॉट, वंडरफुल सिक्सर. आपण इनिंग ब्रेकमध्ये खरं तर आपले बॉडी बिल्डर दयानंदजी तांगडे यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून जे काही प्रात्यक्षिक पाहणार आहोत ते आपण ही 5 षटके संपल्यानंतर घेणार आहोत. एकोणतीस रन्स 29. 2 बॉलच्या समाप्तीनंतर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 30 या धावसंख्येवर 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. गेल्या ओव्हरमध्ये प्रिव्हियस ओव्हरचा विचार केला तर हकीम खानने खूप चांगली गोलंदाजी केली. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. आणि त्यानंतरचं आपण पाहू शकतायत आत्तापर्यंत रोशन घोषेचा विचार केला तर 13 बॉलमध्ये 19, 5 बॉलमध्ये 8 साईनाथ भोईरच्या बॅटमधून. RD11 टीम 30 वर जाऊन पोचले गेले. म्हणजेच उर्वरित अजूनसुद्धा आपण पाहू शकतायत 9 बॉल असतील आणि त्यामध्ये किती धावा येतील याकडे लक्ष असणार आहे आमच्या संपूर्ण लाडक्या प्रेक्षक राजांचं. दोन्ही डगआउटमधून RD11 तर एका साईडला मामा बांजा या टीमचं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. हा चेंडू आणि मिस टाईम फटका आहे, मात्र झेल होणार नाही आहे. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येतो आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव घेण्याची संधी मिळते. धावसंख्या झालेली आहे ती 31. चौथं षटक हे मार्गस्थ आहे आणि आय थिंक RD11 मोरीगाव हा संघ 50+ कडे पाहणार आहे. आज मान्यवरांची मांदियाळीसुद्धा आमच्या मान्यवर कक्षामध्ये. कारण मित्रांनो, हे आहे KPL कॉमन प्रीमियर लीग. यावर मात्र फोर्स केलेला आहे. क्रिकेटमधला सर्वात सुरक्षित फटका म्हणते, कारण कुठल्याही क्षेत्राशी त्या ठिकाणी नव्हता आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट. धावबादचं अपील केलं त्याने 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. क्या हो रहा है, काय होतंय?
मैदानात धावपळ बघायला मिळते. पंचांचा काय इशारा आहे ते पाहूयात. तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. जो डायरेक्ट हिट झाला होता त्यासाठी. यस, पहिली धाव पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा जो प्रयत्न केला गेला होता त्यामध्ये डायरेक्ट हिट झालं होतं, त्यासाठी सुद्धा असणार आहे. आणि लास्ट चौथी धाव घेण्याचा नॉट आउट. येस, नाश्त्याची व्यवस्था आलेली आहे आणि विशेष आभार आम्ही मनोहरजी घरत यांचं. सेकंड रन नॉट आउट आहे. दुसरी धाव घेताना फलंदाज नाबाद आहे, नॉट आउट आहे. यस, चौथी धाव घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला गेला होता. यस, चौथ्या धावेसाठी सुद्धा यस, इट्स आउट. म्हणजे 3 धावा पूर्ण झाल्या आहेत. चौथी धाव घेताना फलंदाज बाद झालेला आहे. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3 धावा पूर्ण झाल्या आहेत म्हणजे धावसंख्या झाली 34. 34 धावा झालेल्या आहेत. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. यस, आमचे सन्माननीय मनोजजी भगत आणि जयंतजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं. विशेष म्हणजे मनोजजी भगत यांचा विशेष आभार, कारण कमलाकरजी जाधव तसेच मनोजजी भगत यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची ज्युपिटर 125 स्कूटी KPL साठी देण्यात आलेली आहे, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. त्यावर मनोजजी आपलं मनापासून आभार. आज कित्येक मान्यवर आमच्या मान्यवर कक्षामध्ये या स्पर्धेचा आनंद घेताना इट्स सेकंड सेमीफायनल. यापूर्वीच पहिल्या सेमीफायनलमध्ये खूप संघर्ष बघायला मिळाला आणि सरते शेवटी मात्र एका धावेने स्टॉर्म स्ट्रायकर संघाने मात दिली ओम स्पोर्ट कोहली संघाला आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. आणि आपण ही सेकंड सेमीफायनल पाहतोय. मामा भांजी विरुद्ध RD11 मोरीगाव. अरविंद नाडार गोलंदाजी करतोय, चौथं षटक हाताळतोय. हा चेंडू मात्र पुलचा फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल वाईड अप लॉंग ऑन, सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. क्लास टायमिंग पाहायला मिळालं. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक अँड टॅलेंट साईनाथ भोईरच्या बॅटमधून एका साईडला आपण पाहतायत. सुपर बॅटिंग करत असताना 40 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले RD11 या टीमची. क्लास फटका होता. अफलातून टायमिंग, सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है. आणि त्यामध्ये साईनाथ भोईरच्या आतापर्यंत 7 बॉलमध्ये 17 रन्स वसूल केलेत. सुपर बॅटिंग करत असताना आमच्या ऑन स्क्रीनवर आपण पाहतायत आदरणीय सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेब आणि मनोजी भगत साहेब एवन जोडी. आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय ज्युपिटर 125 स्कूटी आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने त्यांनी स्पॉन्सरशिप केले गेले, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहेत. संपूर्ण आज मान्यवरांचे रेलचेल आमच्या व्यासपीठावर. संपूर्ण मान्यवरांचा खूप खूप धन्यवाद आहे. आपण मिडल कॉन्फरन्स कमीत कमी करायचे आहेत, वेळेसंदर्भात सहकार्य करायचे. नो मिडल कॉन्फरन्स. फक्त पाण्याची आवश्यकता भासली तर आपण पाण्याची मागणी करायची आहे, पण आपण मिडल कॉन्फरन्स कमीत कमी करायचे आहेत. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. 4 षटकांचा खेळ झाला आहे आणि 40 रन्स 10च्या करंट रन रेटने खेळलेत. RD11 टीम शेवटची ओव्हर आहे. अमित कामणकर गेल्या मॅचचा हिरो थोडंसं नाराज निराश होत असताना पाहायला मिळतोय. 2 फलंदाज आहेत महेंद्र जाधव आणि साईनाथ भोईर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवर संतोष बिन आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. अप्रतिम ऑन साईडला मिडल ऑफ द बॅट चेंडू कनेक्ट होत असताना स्वीट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट कामन प्रीमियर लीग षटकार.
खरं तर लोअर फुलटॉस चेंडू होता आणि ताकदीचा खूप वापर केला गेला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे 6 धावा. चांगला बॉडमॅनचा चांगला वापर केला होता, गुडघ्यावर बॅलन्स केलं आणि सरळ चेंडूला डीप मिड विकेटच्या क्षेत्रात फेकून दिलं 6 धावांकरता. आणि जसा चेंडू महेंद्र जाधवच्या बॅटमधून निघाला ना, त्यावर लिहिलं होतं क्लास. ऑफ साईडला खेळला गेला, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका जरूर पाहायला मिळतोय. आयविन नाडर पुढे सरसावले गेले होते, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. आमचे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून जे ऑपरेटर आहेत त्यांच्या स्वागतासाठी. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल, कारण जेव्हा खरं तर तुम्हाला झेल घेण्याची संधी नसते तेव्हा तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असतं. तुम्ही 3 धावा वाचवू शकता, पण 4 धावा मिळत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडासा चेंडू खाली राहिला होता, त्यामुळे तेवढं परफेक्ट यावेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकलं नाही. परंतु 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण पळून केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 52 वर जाऊन पोहोचली गेली. हजरतभाई शेख यांना आपण पाहतायत, एका साईडला संजयभाई म्हात्रे, एवन जोडी आपण पाहतायत आमच्या ऑन स्क्रीनवर आहेत. कामण प्रीमियर लीग 2025 यशस्वीरित्याच्या मार्गावर आता पोहोचण्याच्या तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शिवजयंतीच्या निमित्ताने या स्पर्धेला सुरुवात झाली 19 फेब्रुवारीला आणि आत्तापर्यंत 5वा दिवस. 52ला 4, शेवटचे 3 बॉल आहेत. अप्रतिम ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय. फिल्डर येत आहेत पुढे, चांगली फिल्डिंग, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. 2 धावा मिळतील का? यस, डेफिनेटली. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत दोन्ही बॅटर महेंद्र जाधव आणि साईनाथ भोईर. साईनाथ भोईरला माहिती आहे की आपण जास्तीत जास्त महेंद्र जाधवला स्ट्राईक एंडकडे आणावं, त्याचा ॲडव्हान्टेज मिळवावा, कारण हवेचा झोत लेफ्ट हँड बॅटरकडे आहे. नाही, डेफिनेटली, कारण धावसंख्या मात्र आता झालेली आहे ती म्हणजे 54. शेवटचे 2 बॉल. संतोष बिन, बॉल आपण पाहिला खूपच वाईड लाईनच्या बाहेर होता. यास वाईट बॉलचा इशारा अजित म्हात्रे सरांकडून येत असताना आत्तापर्यंत सर्व पंचांनी चांगली पंचांची भूमिका केली. 55 धावा झालेल्या आहेत. ऑन फील्ड तर आहेत, आपण पाहत आहेत अजित म्हात्रे सर आणि एका साईडला मॉन्टे घोडेकर सर, एका साईडला अमोल वेतोसकर सर, विरल नायर सरांना आपण पाहत आहेत, अमित गोलटकर सर यांना सुद्धा आपण पाहत आहेत. आणि आज डान्सर अंपायर प्रमोद किनी, त्यांची ख्याती आहे डान्सर अंपायर म्हणून. 55ला 4 धक्के बसले गेलेत. अतिशय चांगली गोलंदाजी नाही आहे, कारण 15 धावा खर्च केलेत. आता इथून ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर आहे डीप मिड विकेटला वृषभ पाचोळकर, चांगली फेकी करतायत. 1 रन तर जरूर मिळेल. आणि महेंद्र जाधव व साईनाथ भोईरला सांगतायत सॅक्रिफाईस करावी लागेल तुझी विकेट. 1 रन मिळेल, 1 रन ॲड होईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 56 वर 5 धक्के बसले गेलेत. 56 लॉस ऑफ 5 विकेट. 56 धावा झालेल्या आहेत. तब्बल 5 फलंदाज बाद झालेले. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका जर लागला तर 60+ एक चांगली धावसंख्या ठरू शकेल. 56 धावा झालेल्या आहेत. जर षटकार आला तर 62 वर धावसंख्या जाऊन पोहोचेल, कारण अगोदरच्या मॅचचा रिझल्ट सुद्धा आपण पाहिलं होतं. खूप चांगली मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळाली. 12-38ची मॅच मात्र आपण पाहू शकलात. शेवटच्या मोमेंटपर्यंत लढा दिला दोन्ही संघाने. आखिरकार जो जीता वही सिकंदर. ऑन साईडला फ्लिकचा फटका आहे. मनगडाचा चांगला वापर केला. बिटवीन द गॅपमध्ये चेंडू फार वेगाने निघून गेलाय. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो, बाणासारखा वेगवान. 4 रन. संघाची धावसंख्या 60च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. 61 धावांचं आव्हान समोर ठेवण्यात आलंय RD11 टीमने प्रतिस्पर्धी संघ मामा भांजा या टीम समोर. 60 धावा झाल्या, त्याने 61 धावांचं आव्हान असणार आहे. आणि आपण मात्र आता पाहणार आहोत प्रेक्षकांना दयानंद तांगडी, जे खरं तर मिस्टर इंडियासाठी ज्यांची निवड झालेली आहे, बॉडी बिल्डर क्षेत्रातील एक फार मोठं नाव. दयानंदजी तांगडी मिस्टर इंडियासाठी ज्यांची निवड झाली आहे, त्यांच्या माध्यमातून आपण ॲक्शन पाहणार आहोत, प्रात्यक्षिक पाहणार आहोत. आणि खरं त्यांचं सुसज्ज अशी व्यायामशाळासुद्धा खार्डी या ठिकाणी, आपण त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधू शकता.
जर आपणास करिअर करायचं असेल बॉडी बिल्डर क्षेत्रामध्ये तर आपण संपर्क साधू शकता. आणि आपण पाहणार आहोत एक बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील आणि बॉडी बिल्डरमधील एक प्रत्यक्षित त्यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. चला आपण सन्मान करूया. अंकित आपण यायचं आहे. सन्मान आपण करणार आहोत. आपल्या मुख्य मंचावर जे आमचे मुख्य अतिथी आहेत त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. विनंती असेल हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. अंकित पाटील. सर्वप्रथम सन्मान आपण करतोय माननीय श्री दयानंद तांगडी मिस्टर इंडियासाठी ज्याची निवड झालेली आहे त्यांचा आपण सन्मान आपण करणार आहोत. विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. दयानंद तांगडी भरपूर वर्षापासून बॉडी बिल्डिंगमध्ये आहेत आणि नक्कीच आता त्यांची मिस्टर इंडियासाठी निवड झालेली आहे आणि त्यांचा सन्मान या केपीएलच्या मंचावर केला जाते. आपलं हार्दिक स्वागत आहे. हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. शॉल मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जाते. त्यानंतर आपण बघतोय वसई विरार महानगरपालिकेचे सर्वात यंगेस्ट नगरसेवक माननीय श्री आसिफभाई शेख आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपला सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपला हा सन्मान होईल. हा सत्कार आपण बघतोय यंगेस्ट नगरसेवक माननीय श्री आसिफभाई शेख यांचा आपण सत्कार करतोय, सन्मान करतोय. स्वागत आणि सन्मान केला जात आहे. आसिफभाई शेख बहुजन विकास आघाडीचे अगदी यंगेस्ट नगरसेवक म्हणून त्याची ख्याती आहे. त्यांचा हा सत्कार आपण सन्मान केला जातोय. मिस्टर इंडियासाठी ज्यांची निवड झालेली आहे ते आमचे माननीय दयानंद तांगडे यांचा सत्कार झालेला आहे. मात्र त्यांची आपण बॉडी बिल्डिंग सुद्धा बघणार आहोत. यस, त्यांची बॉडी बिल्डिंग बघूया. डीजे रेडी असेल तर आपण एक बॉडी बिल्डिंगसाठी काहीतरी म्युझिक लावूया. ते यांची निवड झालेली आहे आणि ह्या केपीएलच्या मंचावर आले वाजवा. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. प्रेक्षक आलेले आणखीन एकदा, आणखीन प्रेक्षक जमा झालेली आहेत. आणखीन एकदा सर्व प्रेक्षक आमचे जमा झाले. एकदा पुन्हा एकदा त्यांना अगदी लाईव्ह बघायचं आहे. मिस्टर वय वर्ष 51 आहे.
मात्र अद्यापपर्यंत बघतोय जबरदस्त बॉडी बिल्डिंग मध्ये नाव ज्यांनी कमावलेले आहेत ते दयानंद तांगडी, मिस्टर इंडियासाठी ज्यांची निवड झालेली आहे. थँक्यू सो मच दयानंदजी, खूप खूप धन्यवाद. ही पोझिंग बघितल्यानंतर ही KPL संपल्यानंतर मी सुद्धा सकाळी जिम मध्ये जाण्याचा प्रयत्न करेन. चला आणखीन आपण स्वागत सन्मान करूया. आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत माननीय श्री ऋषिजी दवे साहेब, त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. ऋषिजी दवे साहेब यांचा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. खूप खूप धन्यवाद दयानंदजी तांगडी, जबरदस्त पोझिंग तुमची आपल्याला पाहायला मिळाली. ऋषीजी दवे साहेब यांचा स्वागत सन्मान केला जाईल. त्यानंतर इंतजार भाई आपलं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मॅचकडे सुद्धा आपण लक्ष देऊया. समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत चंदू शेट्टे सर. धन्यवाद सर. जाऊयात मॅचच्या दिशेने. सेमीफायनल नंबर 2 आपल्या भेटीला आलेली आहे, ज्या ठिकाणी एका बाजूला मामा भांजे माजी विजेते आहेत या स्पर्धेचे आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर RD11 यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते या मानाच्या स्पर्धेमध्ये. इंतजार भाई आपलं सुद्धा स्वागत सन्मान केलं जाईल, आपण सुद्धा यायचं आहे. इंतजार भाई आपलं सुद्धा स्वागत सन्मान केलं जाईल. त्यानंतर मुस्ताक भाई शहा आपण सुद्धा याचा आपला सुद्धा सत्कार केला जाईल. मुस्ताक भाई आपण याचा आपला सुद्धा सत्कार सन्मान केला जाईल, स्वागत आणि सन्मान केला जाईल. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. हजरत भाई आणि संजय भाई यांच्या शुभ हस्ते हा सत्कार. मनीष कारभारी खारबाव महाराष्ट्र किशोर श्री आहेत. मोनिश कारभारी आपला सुद्धा सत्कार आपण करणार आहोत. आपण सुद्धा या. हजरतभाई आणि संजयभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा तुमचा सत्कार केला जाईल. कारण तुम्ही सुद्धा बिल्डर आहात. आपला सत्कार या ठिकाणी केला जाईल या KPLच्या मंचावर. महाराष्ट्र किशोर श्री आहेत, त्यांचा सुद्धा आपण सत्कार करणार आहोत. यस कंटिन्यू चंदू सर. सेमीफायनल नंबर 2 आणि मामा भांजे टीम आता पाठलाग करण्यासाठी 61 धावांच्या मैदानात उतरलेले आहेत. अमित स्ट्राईकवर आहेत. हा बॉल थोडासा लेग स्टंपच्या बाहेर होता, खेळायचा होता पाठीमागे, परंतु व्हाईट बॉल घोषित केलाय. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळत आहे. 8 धावा धावफलकावर आहेत. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. डोळे दिपवणारं आयोजन आणि अख्ख्या महाराष्ट्र काय भारतामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच सुरू असताना जी गर्दी जमली आहे ना ती वाखाणण्याजोगतीच आहे आणि हे कॉमन प्रीमियर लीग मध्ये होऊ शकतं. आज प्रचंड गर्दी आणि एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. यावेळेला फटका पुन्हा एकदा समोरच्याच दिशेने 2 क्षेत्ररक्षकांना भेदत असताना बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. मामा भांजे धावा मात्र 12 झालेले आहेत. लक्ष मोठं आहे, परंतु काय सुरुवात केली आहे अमित कामणकर यांच्या माध्यमातून. यावेळेला बॅकफुटला गेले. बॉल मात्र जर पाहिलं तर पाठीमागे बारगस्त होताना पाहायला मिळतात. शेवटच्या क्षणी बॅटची कडा घेतली, परंतु दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. आणि ज्या वेळेला 61 धावांचा पाठलाग करायचा आहे हेमंत सर, पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा तब्बल कुठल्या गेलेल्या आहेत. मामा भांजे 1 ओव्हर झाल्यानंतर. ग्रेट स्टार्ट म्हणावे लागेल मामा भांजा टीमची. राहुल गुप्ता आणि प्रदीप गुप्ता फॅम टीम आहे मामा भांजा आणि 2022चा हा चॅम्पियन टीम आहे. त्यांचा आपण एक
बॅनर बघू शकतोय, त्यांचे एक फ्रेम या ग्राउंडमध्ये बघू शकतोय. आणि खरोखरच या सेमीफायनल मॅचमध्ये सुरुवात चांगली केलेली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये धावांचं टार्गेट जर बघितलं 61चं आहे, मात्र 14वर कुठलाही विकेट नाही आहे. एक जमेची बाजू अशी आहे की कुठला विकेट गेलेला नाही आहे. दोन्ही सुद्धा बॅटर आपण बघतोय, ऋषभ अचोलकर, कामनकर, हे अमित आहे, हे 2 बॅटर आहेत. आणि दोन्ही बॅटरनी जर चौकाराची किंवा षटकाराची हॅट्रिक ठोकली तर किरण पाटील यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सुरुवात चांगली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये. यस, नक्कीच. यानंतर वेळ आपल्याकडे कमी आहे सुपर ओव्हरसाठी, त्यानंतर डिसिजन एक थोडंसं चेंज आहे. भाग बिलका भाग पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल, कारण 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी 2 रनर ज्या टीम असतील ज्या सेमीफायनलमध्ये पराजित झाले असतील, आपला जो एक रनर आहे, बॅटर रनर असेल, त्यांनी 4 धावा पडून पूर्ण करायच्या. आणि जो बॅटर पहिला 4 धावा पूर्ण करेल तो 3ऱ्या नंबरवर राहील. असं एकदा आपण केलं होतं कॉमन मध्ये, KPK ट्रॉफीमध्ये कॉमन बॉयजचं जे आयोजन होतं. काहीतरी क्रिकेटमध्ये आणखीन वेगळं आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर समोरच्या सागर तुंबळा येतोय रोड एंडकडून. पप्पू गुप्ता यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. सागर, पहिला बॉल. हो, चांगला बॉल, थोडासा पुढे ठेवलाय, लाईन मध्ये नव्हता फलंदाज, डॉट होतोय, प्लॅन मिस. हा बॉल थोडासा पुढे केला होता. आणि पहिल्या ओव्हरमध्ये जरी धावा आल्या असतील, मॅच नाही संपली, कमबॅक तर दोघांनाही करायचं. आणि हे विहंगम दृश्य पाहायला मिळतं. काय क्रीडा नगरी आहे, आणि हे सगळं काही लक्ष वेधून घेताना पाहायला मिळतं आहे. त्यामुळे ही स्पर्धा प्रत्येकाला खेळावीशी वाटते, प्रत्येकाला पाहावीशी वाटते. आणि मी तर धन्य झालो या स्पर्धेचा आज घटक बनलो, कारण एका चांगल्या स्पर्धेपासून मी गेली 4 वर्ष वंचित होतो. आज मी या स्पर्धेचा घटक झालो आहे. नक्कीच तुमचं वेलकम सुद्धा अतिशय चांगल्या जोशामध्ये गेलं आमच्या इकडच्या प्रेक्षकांनी. ओ हो, व्हाट अ शॉट! बॉलच ब्लॉक केला आणि पाठवलं डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. सारंगसडी षटकार. थँक्यू सो मच डीजे. आपण एक स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. आपल्या मुख्य मंचावर आपण बघतोय माननीय श्री पप्पू गुप्ता हे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आपलं सुद्धा KPL सीझन 5 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागत केलं जाईल पप्पू गुप्ता यांचं. आणि या षटकारांनी सुद्धा स्वागत केलेले आहे. ऋषभ अचोलकर षटकार किंग बनलेला आहे KPL सीझन 5 मध्ये. हे आपण बघू शकतो. स्वागत सन्मान माननीय श्री पप्पू गुप्ता आमचे खास मित्र आहेत. पप्पू भाई माझे क्लासमेट सुद्धा आहेत आणि त्यांचा हा सन्मान केला जातोय. आपलं हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त शॉट ऋषभच्या बॅटमधून. आणि चंदू सर, असं वाटते की ही मॅच सुद्धा फोटो फिनिश मॅच कडे जाणार आहे. हो, अगदी. कारण सेमीफायनलमध्ये पोहोचलेत, खूप सारी मेहनत घेतली इथपर्यंत येण्यासाठी. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगल्याच आहेत दोन्ही टीम. आणि त्यातल्या त्यात बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. त्यामुळे हार तर कुणालाच नाही पाहिजे. कारण चर्चा ज्या वेळेला उद्या एखाद्या गावात गेलं तर काय होणार आहे माहिती आहे? कोण होतं फायनलला, कुणी मारली फायनल, कोण हारलं फायनलला, चर्चा त्या दोघांची होते. त्यामुळे फायनलमध्ये जायचं आहे. त्यामुळे या मॅचवर सगळ्यांच्या नजरा आहेत. बॉलिंग ट्रॅकवर येतो, पुन्हा एकदा सज्ज होतोय सागर. दुसऱ्या बॉलवर षटकार ठोकलेला आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, चांगला फटका आहे, अलॉंग द कार्पेट जातोय. वानिश मिडबेकच्या दिशेने फील्डर त्या ठिकाणी थोडासा प्लंबल झाला, त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटरने. 2 धावा पूर्ण केल्या. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 22 रन. नेट टू नेट फाईट. हेमंत सर, इकडे चुकी करून चालणार नाही. बॅटरने चुकी केली तर ते बाद होतील, बॉलरने चुकी केली तर धावा येतील, आणि फिल्डरने चुकी केली तर मिक्सफील्डच्या धावा येतील किंवा कॅचच्या सुटल्यानंतर देखील धावा येणार आहेत. आता तुम्हाला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचाच आहे, चुकीला माफी नाही आहे. आता राऊंड विकेट ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, कट केले, बॉलला दिशा दाखवली, बॅकवर्ड ऑफ द पॉइंट बाउंडच्या बाहेर जाईल बॉल. 4 रनसाठी चौकार. हे बघितलं, अप्रतिम शॉट, बॅकफुटला गेला, कट केलाय आणि बॉलला पाठवले सरळ चौकारासाठी. आणि हा 3रा फलंदाज ठरलेला आहे. पहिला राहील,
दुसरा आपण बघितलं तर अतुल ठाकरे आणि तिसरा ऋषभ अचोलकर ज्यांनी 100 धावा पूर्ण केलेल्या आहेत केपीएल सीझन 5 मध्ये. क्या बात आहे. हा सगळा डाटा मात्र आमचे सगळे गुणलेखक त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. परंतु ही स्पर्धा काहीतरी वेगळीच आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतलाही या स्पर्धेने. सागर तोंबडा पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर हुक केलं बॉलला, जबरदस्त शॉट आणि बुक केलं स्मृती मंदना महिला प्रेक्षक कक्षामध्ये. सरळ 6 रनसाठी षटकार. हेमंत सर, अर्ध्या धावा तर दुसऱ्या ओव्हरमध्येच पूर्ण केल्या गेल्या आहेत, परंतु आता कमबॅक करावं लागेल RD11 संघाला. मामा भांजे तर या ठिकाणी सेलिब्रेशन सुद्धा सुरू झालंय. 32 धावा धावफलकावर आहेत. सर्वात जास्त धावा बनवणारा जो बॅटर ठरेल केपीएल सीझन 5 मधला त्याला रेंज प्रतिष्ठान यांच्याकडून 21,304 रुपयाचा पारितोषिक सुद्धा आणखीन एक्स्ट्रा पारितोषिक दिलं जाईल नवीत भोईर यांच्या माध्यमातून. ओहो, यावेळेला फक्त बॅट लावली होती, चिप शॉट केल्याचा प्रयत्न, कॅच सुटला जातो शॉर्ट पॉइंटच्या दिशेने. एक धाव काढलेली आहे. जीवनदान मिळतोय ऋषभ अचोलकर याला आणि ऋषभ अचोलकरला जीवनदान देणं म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाडी मारण्याप्रमाणे आहे. चंदू सर, तेच या परिस्थितीत चुका करून चालणार नाहीये. कोणी आपल्या मोटरसायकल घेऊन आलंय, कोणी रिक्षा घेऊन आलंय, कोणी ओमनी घेऊन आलंय, कोणी जर पाहिलं तर या ठिकाणी कारने आलंय. हे सगळं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे. काय नजारा आहे हा पाहण्यासारखा. क्रीडानगरी सजली आहे. 33 धावा म्हणजे या ठिकाणी अर्ध्यापेक्षा जास्त पल्ला गाठला हेमंत सर. परंतु मॅच नाही संपली. जरी सलामीची जोडी आहे, काही विकेट आल्या, काही डॉट बॉल आले, तर मात्र याही परिस्थितीमध्ये RD11 सुद्धा मॅचमध्ये येऊ शकते. नवे तर त्यांना ते प्रयत्न आता करावेच लागणार आहेत. यस, नक्कीच नक्कीच. जबरदस्त मॅच मात्र स्टार्ट अप्रतिम मारले. एक ग्रेट स्टार्ट आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावपलकावर 33 रन. उर्वरित जर बघितलं आपण तर फक्त आणि फक्त 28 ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. आणि स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आपण बघतोय आमचे डॉक्टर्स माननीय सुफियान चौधरी MS अर्थो स्पेशलिस्ट आहेत, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. त्यानंतर डॉक्टर अबू बकर MBBS फिजिओ यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. अजय पाटील आणि शाहिदभाई अन्सारी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत. दोन्ही आमच्या डॉक्टरचा हा सन्मान. आणखीन एक बघितलं असेल चंदू सर तुम्ही की एक छोटासा क्लिनिक सुद्धा आहे या मैदानाच्या बाहेर, ज्या ठिकाणी आमचे MBBS डॉक्टर कंटिन्यू 5 दिवस राहिले. सर अगदी बरोबर बोललात. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे आणि गरजेची सुद्धा आहे. कारण मला एका पुण्याच्या स्पर्धेची घटना आठवते. 2 खेळाडूंची टक्कर झाली होती आणि अगदी एमर्जन्सीमध्ये त्यांना डॉक्टरची गरज होती, पण योगायोगाने ऑर्गनायझिंग कमिटीने तिथे डॉक्टर तयार ठेवले होते. लगेच त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला आणि त्या खेळाडूचे प्राण वाचवले होते. त्यामुळे इकडे आयोजकांचं मी विशेष कौतुक करेल. ही एक गरजेची बाब आहे आणि माझ्या मते प्रत्येक आयोजकांनी हे देखील करायला पाहिजे. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 18 बॉल आणि 28 मॅच नाही संपली आहे. काही डॉट बॉल, काही विकेट RD11ला देखील मॅचमध्ये घेऊन येतील, परंतु सध्या परिस्थिती मामा भांजेच्या बाजूनी आहे, कारण विकेट एकही गेलेली नाही आहे. मान्यवरांचं स्वागत सन्मान. परंतु आता गोलंदाजीसाठी आलेत मनीष तारवी. हे ते नाव आहे जे आपल्या टीमला कमबॅक करून देऊ शकतं. त्यांच्याच हातात बॉल सोपवण्यात आलाय सध्याच्या घडीला. ऑप्टमच्या बाहेर करण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस, त्याला ऑन साईडला खेळले. एक धाव मिळाली आहे. मिक्स फील्ड झाली आहे आणि या चुका नाही चालणार अशा परिस्थितीत. सर 2 धावा आल्यात. फुल टॉस बॉल होता. मामा भांजेचं डगआउट जर आपण बघितलं तर मला वाटते एक्स्ट्रा कोणी उभे असेल तर तुम्ही बाजूला व्हायचं आहे, कारण नियम आपला आहे 14 खेळाडू आणि 6 ID होल्डर फक्त राहतील. 2 धावा आल्या होत्या मागच्या बॉलवर. धावसंख्या पोहोचले 35 वर. जबत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. वेगातील बॉल मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. अफलातून गोलंदाजी, जे कमबॅक पाहिजे होतं ते मात्र या ठिकाणी होत आहे. दांडी दांडी दांडी, गुल, विकेट.
चांगला कमबॅक प्ले डाऊनच्या रूपाने विकेट जाते ऋषभ अचोलकरची महत्वपूर्ण विकेट. 10 बॉलमध्ये 23 धावा बनवल्या ऋषभने. चांगली कामगिरी जरूर केली, मात्र अगदी योग्य वेळेवर विकेट मिळताना दिसते ती RD11 या टीमला. आता इक्वेशन आहे ते 16 बॉलमध्ये 26ची आवश्यकता फायनल मध्ये जाण्यासाठी. हेमंत सर मॅच हेच सांगतात की संपली नाहीये. RD11 सांगतात आम्ही सुद्धा मॅच नाही सोडली आहे. 16 बॉलमध्ये 26 पाहिजे, त्याने या 26 तर कराव्या तर लागणार आहेत. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. जरी या ठिकाणी बाद झाले असतील ऋषभ, परंतु त्यांनी आपल्या टीमसाठी काय कामगिरी केली आहे लाजबाब. 11 बॉलमध्ये 23 धावा केल्या. आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य बरफ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. अमित कामनकर यांच्या जोडीला 16 बॉल 26 धावांची आवश्यकता. फायनलला कोण जाणार, स्टॉर्म स्ट्रायकरच्या विरुद्ध कोण खेळणार ते अजूनही बाकी आहे. मामा भांजे चांगल्या परिस्थितीत आहे, परंतु हळूहळू थोडा प्रवेश मॅच मध्ये पुन्हा एकदा RD11चाही होतोय. यस, नक्कीच आपण बघतो आमचे काही टीमचे ऑनर्स या ठिकाणी सुद्धा बसलेले आहेत. प्रकाशजी देवलीकर, मनोजजी भगत आहेत. त्यानंतर आपण बघितलं तर कमलाकर बिस्तू जाधव हे सुद्धा आहेत. मात्र ऑनर्सचा आमचा स्पेशल जो सन्मान आहे, फायनल मॅच संपल्यानंतर तो सन्मान आम्ही करणार आहोत. सन्मान तर या ठिकाणी होणार आहेत, कारण काय जबरदस्त स्पर्धा आहे. सगळ्या गोष्टींची पूर्तता करणारी स्पर्धा, वेळ लावणारी स्पर्धा. यस, वेळ लागलाय सगळ्यांना या क्रिकेटच्या स्पर्धेचा. आणि कॉमन प्रीमियर लीगचा सामना रंगात येतोय. 16 बॉल 26. यावेळी स्ट्रोक खेळलाय, तिकडे मात्र फिल्डर थोडेसे दूर होते. टप्पा पडल्यानंतर बॉलने घेतली उसळी आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पार. 4. हे बघितलं आपण, पायावर बॉल होता, पायाच्या समोरून फ्लिक केलं होतं आणि बॉलला पाठवून दिलं डीप मिड विकेटच्या दिशेने. बाउंड्रीच्या बाहेर फलंदाज आदित्य याने 4 रनसाठी चौकार तर या ठिकाणी खेळलाय, परंतु कमबॅक करावं लागेल आता गोलंदाजांना. 15 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये सेमी फायनल नंबर 2 सध्याच्या घडीला आपण पाहतोय. ठाणे आणि पालघर दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा ज्या स्पर्धेची असते, KPL. आता मात्र थोडेसे शफल झाले, कुठेतरी बोल्ड काढावं असं वाटलं गोलंदाजाला. त्या प्रयत्नात वाईट बॉल आलाय. RD11 जर फायनलमध्ये पोहोचली तर नक्कीच एक मोठा बेनिफिट त्यांना, कारण पहिल्या सीझनमध्ये येऊन फायनलमध्ये पोहोचेल. आणि जर मामा भांजा फायनलमध्ये पोहोचली तर दुसऱ्यांदा या KPL सीझन 22 फायनलमध्ये पोहोचताना दिसेल आपल्याला. यस, या सगळा लेखाजोखा डाटा या ठिकाणी आमच्यापर्यंत उपलब्ध आहे जवळ मॅचच्या दिशेने. या वेळेला वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. फुटवर्क तेवढं प्रॉपर नव्हतं, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. ओव्हर थ्रो या छोट्या चुका नक्कीच महागात पडतील. या टाळाव्या लागतील, कारण जिकडे 1 पाहिजे होती ना सर, तिकडे 2 आलेले आहेत. असाच हो थ्रो आपण बघितला स्टार टीमला महागात पडला होता. चौकार जो गेला होता त्यानंतर थोडीशी बॅकफुटला गेली होती शाहिद भाई अँड कंपनी टीम ऐशा स्टार. ह्या चुका रोखाव्या लागतील. 14 बॉल शेष आहेत. 14 मध्ये 19ची आवश्यकता फायनलमध्ये जाण्यासाठी मामा भांजे टीमला. ओव्हर थ्रो तर न्यूझीलंडने केला होता आणि वर्ल्ड कप सुद्धा गमावला होता. यावेळेला पुन्हा एकदा फटका खेळलाय खरा. टप्पा पडल्यानंतर उसळी आहे. बॉलचा अंदाज घेतलाय, 1 धाव घेतलीये, दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. हेमंत सर, ही दोन्ही बॅटर आता एक गोष्ट करतात, मोठ्या फटक्याच्या मोहात नाही पडत आहेत, परंतु सिंगल डबल तरी घ्यायचे, ही रणनीती आता त्यांनी बनवलेली आहे. शेवटपर्यंत मॅच नेण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच विकेट जर गेली तर थोडासा दबावामध्ये येऊ शकेल, त्यामुळे थोडंसं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आदित्य जाऊन पोहोचलेले 8 वर 3 बॉलचा त्याने सामना केलेला आहे. आणि अमित कामनकर जो कॅप्टन आहे 11 वर बॅटिंग करतोय. 13 मध्ये 17 काही डॉट बॉल मॅच मध्ये आणतील. हो या वेळेला मात्र ज्याचा उल्लेख होता तेच या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. गरज आहे टीमला अशा प्रकारच्या काही चेंडूंची आणि तेच इकडे पाहायला मिळालं. ओव्हर संपल्या 3, धावसंख्या झाली आहे 44, 2 बाकी आहेत 2, 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता अजूनही सामना जिंकण्यासाठी मामा भांजे या टीमला RD11च्या विरुद्ध KPL. यस, हे ड्रोन्सने कॅप्चर केलेलं चित्र आपण बघू शकतोय. जबरदस्त टेलिकास्ट tenniscricket.in च्या माध्यमातून दाखवलं जाते. या कॉमन प्रीमियर लीग, कॉमन क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट कॉमन प्रीमियर लीग 20-25 स्पॉन्सर्स बाय SS एंटरप्राइजेस, हजरत बाय शेख अँड संजय भाई मात्रे अँड टीम 94
खरोखरच ग्रामीण प्रीमियर लीग मधली सर्वात मोठी प्रीमियर लीग आपण बघतोय आणि भरपूर प्रेक्षक उपस्थित आहेत. या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट बघतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. कसं वाटलं ज्यावेळेस तुम्ही चंदू सर एंट्री केली सकाळच्या सत्रामध्ये या KPLच्या ग्राउंडवर? सर, प्रीमियर लीगमध्ये अगदी महाराष्ट्रातील मोठमोठ्या प्रीमियर लीगची समालोचन करण्याची संधी जरूर मिळाली, परंतु प्रीमियर लीग स्पर्धा, व्यावसायिक स्पर्धांच्या व्यतिरिक्त प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये पहिल्यांदा एवढी मोठी आयोजनातील भव्यता पाहायला मिळते आणि ती या ठिकाणी कामनला पाहायला मिळते. काय भव्य दिव्य आयोजन केलं आहे, म्हणजे अगदी व्यावसायिक दर्जाच्या 10-10, 15-15, 20-20 लाखाच्या स्पर्धांमध्ये सुद्धा जो माहोल जो पाहायला मिळत नाही ना, तो आज कामनमध्ये पाहायला मिळतोय. आणि विशेष म्हणजे इकडले प्रेक्षक, आता एवढी इंडिया पाकिस्तान मॅच असताना ही गर्दी आहे आणि जर नसते मला वाटतं पाय ठेवायला सुद्धा जागा राहिली नसती आहे. हे कामणकर आहेत, हे काही करू शकतात आणि क्रिकेटसाठी नक्कीच हजरत भाई आपलं मनापासून आभारी आहे. त्याचबरोबर जर पाहिलं एवढ्या मोठ्या आयोजनाचा घटक पहिल्यांदाच होण्याची संधी तुमच्या माध्यमातून मिळाली आणि संजय भाऊ आपला देखील या आयोजनासाठी नक्कीच सॅल्यूट करायचा वाटतोय. क्रिकेट आणि एवढं कोण करू शकतं माहिती आहे? ज्याला क्रिकेटचं वेड आहे तेच एवढं मोठं आणि भव्य दिव्य आयोजन करू शकतात. यस हजरत भाई हे सुद्धा एक चांगले उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. परफेक्ट ऑलराऊंडर, मोठे फटके मारण्यामध्ये अतिशय माहीर. टायगर कामन टीममध्ये सर्वात यंगेस्ट खेळाडू ते होते. आणि संजय भाईचा जर पण विचार केला तरी आत्ता सुद्धा ते मास्टर क्रिकेट खेळतात. पहा, आयोजन मी नेहमीच सांगितलं आहे, आयोजन तो चांगला करू शकतो जो स्वतः पहिला खेळाडू आहे. त्याला आयोजनातील सगळ्या गोष्टी माहिती असतात, काय काय गोष्टी कुठे कुठे करायच्या आहेत हे बरोबर माहिती असतं आणि त्यामुळे इकडे कोणत्याच गोष्टीची पूर्तता राहिली नाही असं कोणी बोलूच शकत नाही, कारण डोळ्यांची पारणं फेडली. आता ही ड्रिंक्ससाठी जी देखील गाडी आहे ती सुद्धा लक्ष वेधून घेताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने या ठिकाणी डगआउट आहेत ते सुद्धा लक्ष वेधून घेत आहेत. खास या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध ठेवण्यात आलेले आहेत, तेही लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहेत. ड्रोन कॅमेरा, 5 कॅमेऱ्याची tenniscricket.in, चांगले अंपायर, मी तर म्हणेल पंचांची फौजच उभी केली या ठिकाणी. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर पंच, आता हाही रेकॉर्ड होतोय. किती पंच आहेत सर? माझ्या मते आज 6. हजरत भाई, महाराष्ट्रभर फिरलो, एका दिवसासाठी 6 पंच अख्ख्या महाराष्ट्रात कुणीच नाही आणले. ते कामन प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळत आहेत आणि सगळेच्या सगळे दर्जेदार. यस, आत्तापर्यंत आपण बघितलं तर मोठी रायव्हरी आपण जी बघतोय भारत पाकिस्तान, ज्यामध्ये आत्ता 3रा विकेट पडलेला आहे पाकिस्तानचा. रिजवान कॅप्टन आऊट झाला. 151 वर 3 विकेट आहेत आणि या ठिकाणी 12 मध्ये 17ची आवश्यकता आणि लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार जर ठोकले तर किरण पाटील, उमेश अँड विकास यांच्याकडून 5000. यावेळेला मात्र बॉल पाठीमागे खेळला जातोय, अडवण्याचा प्रयत्न, थोडीशी गती कमी केली होती परंतु बॉल नाही थांबला, तो जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. चांगला फटका. हा लेग स्टंपवरचा बॉल होता, शफल झाला पण बघितला थोडासा आणि चांगला फटका फाईन लेगच्या दिशेने. अमित कामनकर याचा चौकार येतोय. येस, चौकार तर या ठिकाणी आलाय. मॅचमध्ये कमबॅक करावं लागेल आणि त्यासाठी विकेट काढावे लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील आणि त्यासाठी गोलंदाजीसाठी धनेश वाघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी ऑप्शनच्या बाहेरचा बॉल सोडून दिलाय कारण हा बराचसा दूर होता, आवाक्यात नव्हता. हेमंत सर, वाईट बॉल. किती जल्लोष आहे आपण बघू शकतोय. डगआउटमध्ये मामा भांजाच्या खुशीचं वातावरण आहे. खरोखरच मॅच विजयाच्या दिशेने नेताना दिसतात. 11 बॉलमध्ये 12ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. सामना सोपा झालेला आहे. यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला ढकललाय. लॉंग रनचे फिल्डर येतात, त्या दिशेने मात्र येताना पाहायला मिळतात. एक धाव घेतली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. मॅच नाही संपली आहे अजूनही. जर पाहिलं 10 चेंडू आणि सर 11 धावांची आवश्यकता. 10 मध्ये 11ची आवश्यकता. अस्किंग रन रेट खूपच कमी, आता 6.60चा आहे. अमित कॅप्टन मात्र खरोखरच कॅप्टन नॉक बारीक खेळताना दिसतो, विकेटवर टिकून आहे आणि नक्कीच मोटिवेशन देते. जे ज्युनियर खेळाडू येतात त्यांच्या समोर त्यांना सुद्धा चांगलं मोटिवेशन देताना दिसतात अमित कामनकर. या संपूर्ण स्पर्धेत सगळे पर्व मिळून त्यांच्या 200 धावा देखील पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. ही देखील एक उपलब्धता आहे परंतु मॅच नाही संपली आहे. पाहूया काय होईल. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर एकमेकांकडे पाहतात, कॅच कोण घेणार? हो,
हे बघितलं आपण ज्याप्रमाणे लखनौच्या नवाबाची गाडी पहिले आप भी निकल गई, त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी बघितलं 2 फिल्डरच्या मधून मिसअंडरस्टँडिंग आणि बॉल निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. कॉलिंग सगळ्यात महत्त्वाचं. क्रिकेट खेळता तर तुम्हाला कॉलिंग द्यावंच लागेल. ही कॅच माझी आहे असं सांगावं लागेल. 9 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता अजूनही आहे. फायनलला जाण्यासाठी मामा भांजे जर जिंकले तर दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठतील आणि त्यासाठी ते देखील आतुर आहेत. प्रतिस्पर्धी टीमला म्हणजेच RD11ला तरीही प्रयत्न करावे लागेल. झालेल्या चुका विसराव्या लागतील, नव्याने सुरुवात करावी लागेल आणि फक्त मनाने स्वतःला सांगावं लागेल मॅच नाही संपली अजून, आपल्याला खेळायचं आहे, आपल्याला लढायचं आहे, आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. कारण 365 दिवस कॉमन प्रीमियर लीग पुन्हा येणार नाही आहे, त्याची वाट पाहावी लागेल. तर या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत. आपण बघतोय आमचे कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी, अध्यक्ष जे पाटील, सल्लागार देवेंद्र भोसकर सर्व प्रेक्षकांचं अभिवादन करताना. कारण भरपूर उपस्थिती या प्रेक्षकांनी लावलेली आहे, त्यामध्ये नक्कीच त्यांचं अभिवादन करताना. 9 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. अंतिम फेरीत कोण जाणार याची मात्र प्रतीक्षा या ठिकाणी आहे. स्टॉर्म स्ट्रायकर अगोदरच जाऊन पोहोचले, ते वाट पाहतात कोण येणार आमच्या बरोबर. पाहूया काय होईल. यावेळेला लोअर फुल टॉस आणि त्याला मात्र गॅपमध्ये खेळलाय. बॉल ओलांडतोय सीमारेषा. 4 चौकार. लोअर फुल टॉस बॉल, चांगला फटका आदित्य बराब यांचा गॅपमध्ये खेळला होता आणि बॉलला सरळ पाठवून दिलं. 4 रनसाठी चौकार. फक्त आणि फक्त आता जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ वेळ लावतो, क्रिकेटचा खेळ आनंद देतो, क्रिकेटचा खेळ दुःख देखील देतो. पुन्हा एकदा बिग हिट. उडवलाय बॉल आणि फेकून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. चला मॅन ऑफ द मॅच, लगेच मॅन ऑफ द मॅच. आणि जे सेमीफायनल मध्ये पराजित टीम आहेत आणि तुमचा कुठला रनर असेल तो रनर आपण ग्राउंडवर घेऊन जायचा आहे. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी आपण भाग मिल्खा भाग 4 धावा धावून पूर्ण करायच्या आहेत. मॅन ऑफ द मॅच ऋषभ पाचोलकर ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली आहे आणि 11 बॉलमध्ये 23 धावा ठोकल्या. तो आहे ऋषभ पाचोलकर, इज द मॅन ऑफ द मॅच. ऋषभ लगेच या.